नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आपली कंपनी वापस मिळवण्यासाठी जे प्रयत्न अर्णवने केले त्यात त्याला यश मिळालं. आता कागदपत्र घेण्यासाठी तो सौ दामिनीबाई यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पोचला आहे. आता ही माजोर्डीबाई त्या दोघांकडे रागारागाने पाहू लागते. ते दोघंजणं कंपनीचे पेपर मागू लागतात. तर ती म्हणते, एवढे सहजासहजी पेपर तुम्हाला मिळणार नाही. सहजासहजी मिळणार नाही मग कशी मिळणार, असा प्रश्न ईश्वरीने विचारल्यानंतर ती तिच्याकडे रागाने पाहू लागते. आता ईश्वरी मागून देत नाही म्हटल्यानंतर हिसकावून घेण्यातच विश्वास ठेवते. आता तिने तिच्या त्या फाईलवरती हात ठेवलेला असतो आणि हे पाहिल्यानंतर सौदामिनी तिच्याकडे आणखी रागाने पाहू लागते आणि मग तिला बोलू लागते. तर इथे आमचीच गोष्ट आम्हालाच द्यायला नकार देत आहे, कंडिशन विसरलात वाटतं, आणि आमची गोष्ट मिळवण्यासाठी आम्हाला तुमची परवानगीची गरज नाही, असं म्हणत ईश्वरी ती फाईल खाडकन उचलून स्वतःच्या हातामध्ये घेऊन टाकते. इथे अर्णव लगेच चला निघूया असं म्हणत उठतो. सौदामिनीबाई ती एवढ्या सहजासहजी काही जाऊ देणार नाही अर्णवला. तर ती म्हणू लागते, तुला काय वाटतं, तुला ही कंपनी आत्ता जरी मिळाली जरी असली ना तरी ही कंपनी मी पुन्हा एकदा मिळवू शकते. एवढ्या सहजासहजी मी तुम्हाला सोडणार नाही. तर ईश्वरी म्हणते, तुम्हाला काय वाटतं आम्ही फक्त स्पर्धा जिंकली, तुम्ही पण जिंकलाच असतात की, किती प्रयत्न केले आम्हाला हरवण्यासाठी. तुमची नियत साफ नाही म्हणून तुम्ही जिंकला नाही, आमची नियत साफ आहे. तर इथे सौदामिनीबाई म्हणू लागते की मला माझ्या लावण्याचा जो काय अपमान झाला आहे ना त्याचा बदला घ्यायचा आहे. तर इथे अर्णव आठवण करून देतो सौदामिनीबाईला, तुमची मुलगी अगदी तुमच्यासारखीच आहे अट्टहास करण्यामध्ये. तिला नेहमी माझ्याशी लग्न करण्यासाठी इंटरेस्ट असायचा, पण मला कधीच नव्हता. माझ्याशी जबरदस्ती लग्न करण्यासाठी ती इतकी पजेसिव्ह झालेली, मी इतका नकार द्यायचो तरी माझ्याच मागे मागे मागे. तर माझं नशीब चांगलं की माझ्या नशिबात ईश्वरीसारखी मुलगी आली आणि तुमच्या थर्ड क्लास टाईपच्या मुलीसारखी मुलगी नाही, असं म्हणून अर्णव निघून जातो. ईश्वरी त्याच्या मागे मागे जाते. सौदामिनीबाई मात्र म्हणू लागते, एवढ्या सहजासहजी यांना मी सोडणार नाही, मी काहीही करून यांना बरबाद करून राहीलच, असं म्हणत तिने आता पुन्हा एकदा नव्याने शपथच घेतली अर्णवला आणि ईश्वरीला वेगळं करण्याची. मात्र आता पुढे काय होईल हे आता पुढील भागांमध्ये समजेलच. तर आता आपण पाहतोय की पेपर वगैरे फाईल वगैरे घेऊन आल्यानंतर अर्णव आईवडिलांच्या फोटोसमोर ते फोटो असतात ना तिथे ती फाईल ठेवतो आणि म्हणतो, इतकी मेहनत केली फक्त आणि फक्त या फाईलसाठी, आणि हा पूर्ण विश्वास होता मला की मी माझी कंपनी मिळवू शकेल, कारण माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम होता आणि माझ्या आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मला कुठल्याही थराला जायला लागलं ना तरी मी जाईल, असं म्हणत आईच्या फोटोसमोर फाईल अर्णव ठेवतो आणि म्हणतो की आज मला सुखाची आणि समाधानाची झोप लागेल. ईश्वरी त्याच्या पाठीवर थाप देते आणि म्हणते की हो खरंच. तर दुसऱ्या बाजूने ती म्हणते की बाबा जर असते ना तर बाबांना पण खूप आनंद झाला असता, तुमचं यश पाहिला बाबांना खूप आवडलं असतं, आणि आता आपण ह्या सगळ्या दुःखातनं बाहेर पडायचं आणि फक्त आपली प्रगती कशी होईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि कसलाच विचार करायचा नाही. पण मात्र ईश्वरीच्या मनात अजूनही ती दुगदुग आहेच. राकेश भेटला होता तर तो तुमच्यासोबत तिकडे गेला, त्याच्यानंतर बाबा आले, त्याला माहिती तरी होतं का बाबा येणार आहे इथे, तर तो कधी आला आणि कधी बाबांना त्याने इंजेक्शन मारलं. मला तरी काहीतरी डाऊट वाटतो आहे. हे काम राकेशचं नाही, त्याचा राग आपल्या दोघांवरती होता. राकेश बाबांना मारू शकत नाही इतकं स्मार्टली आपली ईश्वरी पटवून देते सगळ्यांना. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र वल्लवीची तर वारे न्यारे झाली, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ही मुलगी फारच स्मार्टपणा करते, ही गोष्ट तिला पहिल्यापासून ठाऊक आहे, पण आता जर पुन्हा सगळेजण त्या गोष्टीच्या मागे लागले तर ह्या गोष्टीने भिवून भिवून का होईना ह्या आपल्या वल्लवीची BP लो व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर घामाघूम झालेली आणि शुद्ध हरपणाऱ्या ह्या वल्लवीला सगळेजण सावरतात. अगदी नाटकं करते की खरंच करते हे आता तिलाच माहिती. तिची सून आणि मूल तिला आता आराम करण्यासाठी खोलीत घेऊन जातात.
मामाही म्हणतात की आता मला बायकोची सेवा करू द्या, आलोच मी. आणि आता सगळेजण खरं तर आता प्रेस कॉन्फरन्स होणार त्याच्यासाठी फार खुश आहे. त्यातच आकाशने नम्रतासाठी एक साडी आणलेली असते. साडी डिझायनर असते, सुंदर असते. गिफ्ट म्हणून तो नम्रताला ती साडी देतो आणि त्याचं कारण काय म्हणून ती विचारते. तर नम्रतालाही ते तो सांगतो की आपल्याकडे आज प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यासाठी सगळ्यांना उपस्थित राहावं लागेल, तर तू ही साडी घालावी अशी माझी इच्छा आहे. तर इथे नम्रता पुन्हा बायलासारखा वाद घालते. का आपण जायचं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, आपण तर हरलो आहे ना. ती प्रेस प्रेस कॉन्फरन्स तर अर्णव आणि ईश्वरीच्या कौतुकासाठी आहे ना. त्यांचं कौतुक होणार आणि आपण तिथं तोंड घेऊन उभं राहायचं. मला नाही पटणार, मी नाही येणार. त्या अर्णव आणि ईश्वरीचंच कौतुक दरवेळेला दादा 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 वहिनी वहिनी. मला वीट आला ह्या दोन नावांचा. आपलं काय अस्तित्व आहे की नाही, आपण आपल्यासाठी पण काहीतरी करायला हवं असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी यांच्या विरोधात नम्रता बोलू लागते. तिचा तो कट कारस्थानी स्वभाव जरा वल्लवीसारखाच होत चालला आहे. थोडक्यात काय, आता वल्लवी ही दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते टेन्शनमध्ये. जर केसचं पुन्हा एकदा मोहीम सुरू झाली, त्यात जर कळलं की रमाकांतला मारणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून उदयकांत आहे, मग तर उदयकांत सगळ्यात पहिले वल्लवीचं नाव घेणार. आजपर्यंत केलेले सगळे गुन्हे तो तिथे कबूल करणार. मग काय वल्लवी घालणार वाऱ्या जेलच्या. त्यातच मामा कॉफी घेऊन येतात, गोळी पण आणतात वल्लवीसाठी आणि सांगतात की कॉफी पी, गोळी खा, 1-2 तासात बरं वाटेल आणि 2 तास अगोदरच मेकअपला सुरुवात कर, आपल्याकडे प्रेस कॉन्फरन्स आहे. तर आता हे ऐकल्यावर वल्लवी म्हणते मला काय एवढा वेळ लागतो. मामा म्हणतात हो म्हणूनच तर सांगायला आलो आहे. थट्टा मस्करी करायचं मामा काही विसरत नाही. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे अर्णव ऑफिसला गेलेला असतो. शिर्के मग इतके दिवस काय काय घडलं सगळं सांगू लागतात आणि काही फायनान्शियल असलेले फायनान्सर आहे, तर ते म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे. कारण आपल्या कंपनीचा आता एवढा टर्नओव्हर वाढणार, त्याच्यासाठी फायनान्स पण हवाच ना. तर काही लोकांना इंटरेस्ट आहे आपल्यासोबत डील करण्याची, तर आपल्याला त्यांना भेटावं लागेल असंही शिर्के सांगू लागतात. आता अर्णव म्हणतो की हो पैशांची गरज आहेच, आता व्याप वाढणार म्हणजे पैसे पण लागणारच. तर आता ह्या सगळ्या मीटिंग उद्याच्या उद्या ठरवा. खरं तर आता या सगळ्या संकटाच्या पुन्हा एकदा लागलेल्या चाहूल समजावी का आपण, कारण यातनंच नवीन ट्विस्ट येणार आहे, तो भन्नाट असणार आहे आणि तो पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार आहे. आज मात्र प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून सगळेजण घरच्या दिशेने लवकरात लवकर निघणार आणि प्रेस कॉन्फरन्स छान उत्तम व्हावी म्हणून प्रयत्न करणार. शिर्केंनाही आता अर्णव घरी बोलवतोय, त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण पण येणार आहे. फॅन, खूप मोठी फॅन आहे ती अर्णव आणि ईश्वरीची, तर तिला पण इन्व्हाइट केलेलं गेलं आहे आणि ती पण येणार आहे. आकाश मात्र आता आपल्या ईश्वरी डॉक्टरशी बोलायला गेला आहे. त्याचं जे दुखणं आहे ते ही डॉक्टरच सॉल्व करू शकते. आपल्या नम्रताचा स्वभाव पहिले थोडा थोडा किचकट होता, पण ती याच्या आधी एवढं भयंकर कधीच वागलेली नव्हती. आत्ता जरा जास्तच वागायला लागली आहे. अगदी आपली फॅमिलीची टीम आपण सात्विक फॅशन वाचवायचं म्हणून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, पण नम्रताचं मात्र वेगळाच इश्यू होता की आपणच दोघांनी जिंकायचं, आपणच दोघांनी जिंकायचं. आता तर कॉम्पिटिशन पण संपली, पण अजून पण तिचा हेका काही तिने सोडलेला नाही आहे. हे तिचं जे वागणं आहे त्याच्यात काहीच रहस्य कळेना, सतत वादच होत आहे, भांडणंच होत आहे. यातनं काहीतरी मार्ग ईश्वरी तू काढून देतेस का, कारण मला कुणाशी बोलावं काही सुचत नाही. नम्रताचा विक्षिप्तपणा हा तर ईश्वरीला पण खूपच खटकतोय. तिच्याशी बोलायला गेलं की ती वेगळ्याच धुंदीत जाते, त्याच्यामुळे तिच्याशी काय बोलावं हेही ईश्वरीला कळेना. पण तरीही भाऊजी म्हणतायत म्हटल्यावर ती म्हणते की मी प्रयत्न करते, बघू किती उपयोग होतो आहे त्याचा. कारण आता आपण पाहू शकतो की हा नम्रताचा गुरु बनलेली आहे ही वल्लवी. वल्लवीकडे सल्ला घेण्यासाठी आपली ही मिसेस नम्रता गेलेली आहे. छोटीशी वल्लवी मोठ्याशा वल्लवीकडनं आता मदत मागत आहे. तर आता गुरु बनून गुरु अशी काय म्हणतात ना, जी भाष्यवाणी करणार त्याचा उपयोग ह्या छोट्याशा वल्लवीला होतो आहे की नाही. आणि विष कसं प्यारावं ना हे कोणी जर कोणाला शिकवायचं असेल तर वल्लवीनेच शिकवावं. नम्रताला आता हाताशी धरून
विचारू लागते की तुझ्या मनात काय चाललंय, सांगशील का मला. नम्रता मात्र आता तिची घडलेली सगळी हकीकत सांगते. मला फार वाईट वाटतं, घरात नुसतं उदो उदो ईश्वरीचाच आहे आणि तिच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, मला नाही जावं वाटत त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. तर आता इथे ईश्वरी गुरु आपल्या वल्लवी गुरु जे आहे ना ते सांगू लागतात, अगं जायचं, उलटं जायचं अशा ठिकाणी आणि स्वतःचाच तोरा मिरवायचा आणि चान्स मिळाल्या बदला घ्यायचा. आता ह्या गुरूंनी सांगितल्यावरती नम्रताच्या मात्र डोक्यात प्रकाश पडलाय बरं का. आणि ती म्हणते की हो, तुम्ही सांगतायत मी तसंच करेल, अजून काय टिप्स द्या. इतक्या भारी भारी आयडिया नम्रताला वल्लवीने दिल्या आहे की ईश्वरीला किती आणि कसा कसा कुठे कुठे त्रास द्यायचा त्याचे धडेच तिने गिरवले. आणि ते सगळे धडे गिरवून नम्रता आदर्श वल्लवीला ठेवून आता तिच्या ह्या नवीन उपक्रमावरती निघालेली आहे. वल्लवीने मात्र डोक्याला हात लावलाय, कशी रे देवासून दिली मूर्ख बिंडोक. आणि म्हणते की आता हिला हाताशी धरून चांगलाच वापर करून घ्यावा लागेल. नम्रता मात्र गुरु जसं सांगतायत तसंच वागेल, मी तुम्ही म्हणतायत तसंच करेल, ईश्वरीला आणि अर्णवचा जमेल तसा वाटेल तिथे बदला घेईल असं म्हणत गुरूंना मग नमस्कार करते. आणि आपल्या गुरु माता आशीर्वाद देतात नम्रताला, छोट्याशा वल्लवीला. आता ही बिंडोक वल्लवी आणि गुरु वल्लवी या दोघींची जी काही टीम आहे ती पुढे कशी वर्कआउट होते आणि कशी आऊट करते ईश्वरी हे तर आपण पाहूच शकतो. अरे पंगा कोणाशी घेत आहे, आमच्या ईश्वरीशी. हराल तुम्ही, हराल. दुसरीकडे आपण आता पाहणार आहोत प्रेस कॉन्फरन्समध्ये एक मोठा ट्विस्ट येतोय. तिथे येते मंजुळाने रमाकांतचा फोटो पाहिला आणि रमाकांत हा तोच व्यक्ती आहे ज्याला इंजेक्शन मारताना तिने पाहिलेलं होतं. आणि इंजेक्शन मारणारी व्यक्ती उदयकांत ही पण तिने पाहिलेली. आणि त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ती जोरात किंचळली होती. स्पष्ट ठसठशीत असे सगळं वर्णन तिच्या लक्षात आहे. आणि त्या दिवसाला ती अजूनही विसरलेली नाही. त्या दिवशी ती तिथूनच निघून गेलेली, त्याच्यामुळे पुढे काय झालं हे तिला माहीतच नाही आहे. तिने फोटोला हार पाहिला आहे, त्या हार पाहिलेल्या फोटोकडे पाहून ती म्हणते की हे यांनाच त्या दिवशी त्या माणसाने इंजेक्शन दिलं होतं. बापरे, एवढा मोठा पुरावा अर्णवच्या हाती लागला आहे. अर्णव निघाला आहे तिला घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये. कारण ईश्वरीला पण डाऊट होताच की राकेशने मारलेलं नाही, कारण राकेश तुमच्यासोबत होता, तर बाबा इथे पोचले त्याच्यानंतर काय घडलं, कारण राकेश कुठे आहे अजून कोणालाच माहीत नाही आहे. मग हे जे घडलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा अर्णवने छान प्रकारे पाठलाग केला आहे. आता मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघालेले असताना इथे वल्लवी तातडीने लगेच जाते आणि उदयकांतला फोन करून लवकरात लवकर त्या मुलीला उचल सांगते. आता माणसं पाठवले उदयकांतने आणि अर्णवच्या गाडीला आडवी करत अर्णवच्या गाडीला धमकवत त्यातनं ती या मुलीला ते काढून घेतात. शिर्के, आकाश, अर्णव तिघांच्या डोळ्यासमोर आता इथे मंजुळाला घेऊन गेलेले आहे आणि मंजुळाचा जीव आता धोक्यात आहे हे अर्णवच्या लक्षात आले. आता कसं वाचवल अर्णव मंजुळाला. मंजुळा एकमेव व्यक्ती आहे जिने खऱ्या गुन्हेगाराला पाहिलं आहे. आता मंजुळाचा जीव धोक्यात आहे. अर्णव कसं वाचवेल ह्या सगळ्या गोष्टीतनं मंजुळाला. चला तर मग आपण पुन्हा भेटू. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.